नमस्कार, मी चंद्रकांत आईवळे. आपला मान आपला सन्मान, विश्वासाचं दुसरं नाव TV7 न्यूज. पाहूया आजच्या दिवसभरातील बातम्या. गुरुवर्य दासू पवार सरांचे कार्य मोठ्या जिद्दीने पुढे चालवू, मोहनराव पवार. सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. यावेळी संस्थेचे सचिव मोहनराव पवार सरांनी दासू पवार सरांचे कार्य मोठ्या जिद्दीने पुढे चालवण्याबाबत TV7शी बोलताना म्हणाले. गुरुवर्य माननीय दासू पवार सर यांनी 1968 साली खंडोबा मंदिरामध्ये इयत्ता 8वीचा वर्ग सुरू केला आणि आज तागायत गेली 51 वर्षांची प्रशाला उभी आहे. 1982मध्ये प्रशाला या नवीन जागेमध्ये स्थलांतरित झाली. या प्रशालेचं उत्तरोत्तर प्रगतीच होत आलेली आहे. 1992-93ला या प्रशालेमध्ये ज्युनियर कॉलेज स्थापन झालं. या प्रशालेमध्ये पूर्वीपासून स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचे कार्यक्रम होत असतात आणि हे कार्यक्रम करत असताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून वर्षभर वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा, वेगवेगळ्या प्रकारचे खेळासारखे सामने वगैरे हे आयोजित केले जातात. विद्यार्थी इथून बाहेर पडल्यानंतर सर्व क्षेत्रात चमकावा अशी ही प्रशालेची इच्छा असल्यामुळं हे वेगवेगळे प्रकारचे उपक्रम इथं पार पाडले जातात आणि याचं आम्हाला प्रत्युत्तर ज्यावेळी एखादा माझे विद्यार्थी येऊन शाळेचं गुणगान गातो त्यावेळी ते आम्हाला जाणवतो. तसेच या प्रशालेमध्ये सगळ्या सुविधा या अद्ययावत केलेल्या आहेत आणि प्रशालेची प्रगती चांगल्या प्रकारे चालू आहे. सरांनी दिलेला वारसा हा आम्ही चांगल्या पद्धतीने सांभाळायचा प्रयत्न करत आहोत आणि प्रशाला नावारूपाला आणायचा प्रयत्न. तसेच प्राचार्य प्रमोद कुलकर्णी यांनी स्नेहसंमेलनाबाबत TV7शी बोलताना म्हणाले. प्रमोद कुलकर्णी सर, श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज वाटंबरे. यावर्षी स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं 3 दिवस कार्यक्रम घेतले गेले. पहिल्या दिवशी विद्यार्थी दिन झाला. दुसरा दिवस हा सकाळी फनी गेम्स, त्यानंतर शेला पागोटे आणि सायंकाळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा विविध गुणदर्शनाचा आणि त्याचबरोबर शिक्षकांचाही सहभाग असलेला एक नाटिका छावा, संभाजी महाराजांच्या जीवनावरची आधारित नाटिका या ठिकाणी सादर केली गेली. आणि आजचा हा महत्त्वाचा पारितोषिक वितरणाचा 3रा दिवस आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नागठाणे येथील सुप्रसिद्ध कवी रमजान मुल्ला या ठिकाणी उपस्थित झाले. मुलांना त्यांच्या कविता त्यांनी ऐकवल्या, विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केलं. त्याचबरोबर अनेक चांगल्या अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं आणि विद्यार्थ्यांच्या भावी कार्याबद्दल त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. त्याबद्दल प्रशाला त्यांचा पूर्णपणे आभारी आहे. असे सातत्याने कार्यक्रम दरवर्षी या प्रशालेमध्ये होत असतातच. याहीपेक्षा गेल्या वर्षी सुवर्ण महोत्सव होता. सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं देखील माजी विद्यार्थ्यांनी भरघोस अशा प्रकारची या प्रशालेला मदत केली आणि त्या मदतीतूनच या ठिकाणी CCTV सारखे, त्यानंतर अभ्यासिकेसारखे असे अनेक उपक्रम राबवले गेले. शाळेची रंगरंगोटी करण्यात आली. आता तर यावर्षी वॉल कंपाऊंड चालू आहे. जेवढं काही चांगलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न संस्थेचे सचिव श्री मोहनरावजी पवार, त्यांच्या सुविद्य पत्नी नीता मॅडम हे सतत प्रयत्नशील असतात आणि त्यांच्या या प्रयत्नाला सर्व शिक्षक, त्यांचे शिक्षकेतर कर्मचारी सदैव साथ देतात आणि चांगल्या पद्धतीने इथून पुढं आम्ही निश्चित नियोजन करू आणि चांगलं करण्याचा प्रयत्न करू. तसेच स्नेहसंमेलनाचे प्रमुख पाहुणे कवी रमजान मुल्ला यांनीही शाळेचे खूप खूप कौतुक केल्याचे TV7शी बोलताना म्हणाले. कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रमजान मुल्ला, कविवर्य रमजान मुल्ला हे प्रमुख पाहुणे म्हणून होते. आपण या कार्यक्रमाबद्दल त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊया. नमस्कार. आज छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज वाटंबरे या शाळेमध्ये पारितोषिक वितरण या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणा म्हणून येण्याची मला संधी मिळाली. खरं तर मी सकाळपासून या शाळेला निहाळतो आहे, बघतो आहे आणि अनुभवतो आहे. इथले सगळे शिक्षक जे आहेत
कुलकर्णी सर असतात किंवा पवार सर असतात किंवा इथे सगळे शिक्षक, या शिक्षकांनी इथले जे विद्यार्थी घडवले आहेत, मला त्या विद्यार्थ्यांना पारितोषिकाचं वितरण करत असताना बऱ्याचशा गोष्टी अशा जाणवल्या की या शिक्षकांचा स्वतःशी एक वेगळा संवाद सुरू आहे असं मला वाटतं. कारण हे जे शिक्षक आहेत असे जर शिक्षक गावोगावी जर निर्माण झाले तर अशा या छत्रपती शिवाजींच्या नावानं सुरू असलेल्या या शाळेसारख्या अनेक शाळा महाराष्ट्रभर होतील आणि तिथले विद्यार्थी हे अशा इथल्या विद्यार्थ्यांसारखे चमकतील सगळीकडे असं मला वाटतं. आणि राहता राहिली दुसरी गोष्ट की हे शिक्षणाचं रोपटं या वाटंबरे शहरामध्ये, या वाटंबरे नावाच्या छोट्याशा खेड्यामध्ये लावण्यासाठी 1968 साली नाशिक पवार गुरुजी यांनी जे कष्ट वेचलं खरं तर त्यांच्या कार्याला सलाम करावा, त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावं. इतकी प्रचंड अलौकिक असे त्यांनी कार्य, अलौकिक गोष्ट या शहरासाठी त्यांनी करून ठेवली आणि विद्यार्थी तर इतके अप्रतिम या शाळेमध्ये घडलेले आहेत. त्यांनी एका विद्यार्थ्याला 10 पारितोषिकं मिळाली. या सगळ्या शिक्षकांचं या निमित्ताने मी अभिनंदन करतो आणि या शाळेला शुभेच्छा देतो. शहरी भागातल्या स्नेहसंमेलनामध्ये काय फरक जाणवतो? ग्रामीण भागामध्ये कसं आहे, ग्रामीण भागामध्ये अस्सल जगणारे विद्यार्थी आहेत, म्हणजे शहरी भागामध्ये अप टू डेट राहणारे विद्यार्थी तुम्हाला बरेचसे दिसतात. पण वाटंबऱ्यासारख्या या छोट्याशा गावामध्ये, खेड्यामध्ये ज्या पद्धतीचे विद्यार्थी आहेत की जे सर्वांगीण विकास ज्या विद्यार्थ्यांचा व्हायला पाहिजे ते ग्रामीण भागातले विद्यार्थी. आणि जर शहरी आणि ग्रामीण या दोघांना जर पॅरलिझम जर करायचं म्हटलं की याच्यामध्ये श्रेष्ठ कोण असं जर म्हणायचं म्हटलं तर मी ग्रामीण विद्यार्थ्यांना जास्त. शेवटी सुप्रसिद्ध कवी रमजान मुल्ला यांनी आपल्या सुरेख आवाजामध्ये लेखीची कविता सादर करताना सुप्रसिद्ध कवी रमजान मुल्ला. या शाळेचं एक वेगळं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर जितकी मुलं आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त मुली या शाळेमध्ये मला जाणार. आणि लेखीची एक कविता त्या मुलींना मी मगाशी कार्यक्रमात सादर करत असताना म्हटलं तीच तुमच्या पुढे म्हणतो. कविता अशी आहे. मुलगी म्हणजे गुज बोलते अळवावरचे पाणी ग, मुलगी म्हणजे गुज बोलते अळवावरचे पाणी ग, सांडून जाते एक दिवस ती उन्हारी त्याचे जगणे ग, सांडून जाते एक दिवस ती उन्हारी त्याचे जगणे ग, भातुकलीचा खेळ मांडला घर बांधले उन्हात, भातुकलीचा खेळ मांडला घर बांधले उन्हात, पायामधली भिंगरी होऊन फुले नाचली अंगणात, पायामधली भिंगरी होऊन फुले नाचली अंगणात, ती गंध लेऊनी अशी दरवळली, ती गंध लेऊनी अशी दरवळली, जसे सुगीचे येणे ग, सांडून जाते एक दिवस ती उन्हारी त्याचे जगणे ग, बाप हा म्हणतो जन्म देऊनी दार उघडले स्वर्गाचे, बाप हा म्हणतो जन्म देऊनी दार उघडले स्वर्गाचे, लेकीच्या का आयुष्याला मग पाय लाभले मोराचे, लेकीच्या का आयुष्याला मग पाय लाभले मोराचे, ती वळणावरचा एक विसावा पुन्हा नदीचे वाहणे ग, ती वळणावरचा एक विसावा पुन्हा नदीचे वाहणे ग, सांडून जाते एक दिवस ती उन्हारी त्याचे जगणे ग, मुलगी म्हणजे गुज बोलते अळवावरचे पाणी ग, सांडून जाते एक दिवस ती उन्हारी त्याचे जगणे. या प्रसंगी प्रमुख वक्ते सुप्रसिद्ध कवी रमजान मुल्ला, संस्थेचे सचिव मोहनराव पवार, संचालिका नीता पवार, प्राचार्य प्रमोद कुलकर्णी, पर्यवेक्षिका सुनंदा सोनवले, मोहन राऊत, RD यादव यांच्यासह सर्व शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. कॅमेरामन फैजुद्दीन शेखसह दत्ता पवार, TV7 न्यूज वाटा.